नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यांचे मॅथ क्लास हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आपला आजचा विषय आहे मराठी विषय आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण काय करत आहोत, तर आतापर्यंत झालेल्या टी परीक्षेमध्ये जे आलेले प्रश्न होते हे प्रश्न आपण काय करत आहोत, स्पष्टीकरणासह पाहत आहोत. ठीक आहे, म्हणजे तुमच्या येणाऱ्या टी परीक्षेसाठी हे प्रश्न काय असणार आहेत, अतिशय उपयुक्त आणि अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहेत. मग या ठिकाणी पहिला प्रश्न आपला पहा, अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे डॅश डॅश होय. आता या ठिकाणी काय विचारलं सांगितलं आपल्याला, अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे डॅश डॅश होय. ऑप्शन काय दिलेत, शब्द, अक्षर, वाक्य आणि यापैकी नाही. मग आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी शब्द हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचंय, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला काही अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणतात, शब्द म्हणतात. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द कोणता आहे, तो म्हणजे अर्थ प्राप्त होणे. काय अर्थ प्राप्त होणे म्हणजे बघा इथं सुद्धा काय सांगितलंय, अर्थपूर्ण सांगितलंय. ठीक आहे, जर अर्थपूर्ण अक्षर क्रमाने आले तरच काय होतो, शब्द तयार होतो. जसं की पाहिलं बघा, आता हे समजा मू एक अक्षर आहे, हे ला एक अक्षर आहे आणि हे एक अक्षर आहे. काय आहे, आणि हे जर तिन्ही अक्षर एकत्र आले मुलांनो, ठीक आहे, तर याला काय होतो, हा एक शब्द तयार झाला. ठीक आहे, हा काय झाला, एक शब्द तयार झाला, बरोबर. पण जर हे उलट सुलट क्रमाने आले तर तो शब्द तयार होणार आहे का. समजा हे जर असे आले, ला आधी आलं, मग तर मू आलं, नंतर नो आलं, तर हा शब्द तयार होणार आहे का, तयार होणार नाही. मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, अर्थपूर्ण हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अर्थपूर्ण अक्षर समूह म्हणजे काय, शब्द होय. त्याच्यानंतर शब्द हे कशाने बनलेले असतात हाही प्रश्न विचारला जातो आपल्याला. मग शब्द हे कशाने बनलेले असतात, तर शब्द हे अक्षरांनी बनलेले असतात. ठीक आहे, सोपं आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार तुम्हाला विचारला जात आहे. आपण जे प्रश्न घेतो ना, हे सगळे प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने काय असतात, अतिशय महत्त्वपूर्ण असतात, अतिशय इम्पॉर्टंट असतात. ठीक आहे, मग पुढचा प्रश्न आहे दुसरा बघा, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणता. आता या ठिकाणी काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा म्हणजेच थोडक्यात आर्यन गटातील जी आर्य लिपी आहे त्या गटातील भाषा कोणत्या, असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा, मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती. मराठी, फारसी, संस्कृत, गुजराती, उर्दू. आता या ठिकाणी बघा इथं फारसी भाषा आहे, मग ही आर्यन लोकांची आहे का, नाही, ही वेगळी आहे म्हटलं हा ऑप्शन आपला कट होईल. त्याच्यानंतर बघा कानडी, मल्याळम, संस्कृत, गुजराती, बंगाली. आता या ठिकाणी बघा इथं कानडी आहे, मल्याळम आहे. कानडी आणि मल्याळम ह्या कोणत्या भाषा आहेत, द्रविडियन भाषा आहेत. भाषांच्या दोन शैली आहेत, एक आहे आर्यन भाषा, आर्यन शैली, आणि दुसरी कोणती शैली आहे, द्रविड शैली. आता तुम्हाला सगळ्यात लक्ष सांगतो, द्रविड शैली कुठं आहे, ही दक्षिण भारतामध्ये आहे. कुठे आहे, दक्षिण भारतामध्ये. दक्षिण भारतातल्या जेवढ्या भाषा आहेत त्या सगळ्या कोणत्या शैलीमधल्या आहेत, ह्या द्रविड शैलीमधल्या आहेत. मग ह्या दोन भाषा बघा दक्षिण भारतातल्या म्हटलं, ह्या कोणत्या शैलीमधल्या झाल्या, द्रविड शैलीमधल्या झाल्या किंवा द्रविडियन शैलीमधल्या झाल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी बघा इथं पुन्हा तेलुगू, कानडी, मल्याळम आला, म्हणजे साऊथच्या भाषा आल्या म्हटलं, हा सुद्धा नाही. मग आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. मग या ठिकाणी तुम्हाला एक सोपं सांगतो, ह्या आर्यन गटातील ज्या भाषा आहेत ना, ह्या उत्तर भारतातील, बघा उत्तर भारत आणि मध्य भारतातील भाषा आहेत. उत्तर आणि मध्य भारतातील म्हणजे आपल्या महाराष्ट्रापासून वरच्या ज्या भाषा आहेत ना, ह्या आर्यन गटात येतात. आणि महाराष्ट्रापासून खालच्या ज्या आहेत म्हणजे कर्नाटक असेल, आंध्राचे असेल, तामिळनाडू, केरळ, ह्या काय होतात, ह्या द्रविडियन श्रेणीमध्ये येतात. दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा. मग बघा इथं पण घेतलेलं आहे आपण, आर्यन गटातील भाषा बघा कोणत्या आहेत, मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली. ठीक आहे, त्याच्यानंतर द्रविडियन गटातील भाषा बघा तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी, ह्या काय आहेत, द्रविडियन गटातील आहेत. मग तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय, द्रविडियन गट म्हटला की दक्षिण भारत लक्षात ठेवायचं. तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुमचं सगळं उत्तर बरोबर येऊन जाईल. पाठ करत बसायची गरजच नाही, फक्त तुम्ही कन्सेप्ट समजून घ्या. द्रविडियन भाषा म्हटलं की फक्त आपल्या महाराष्ट्रापासून खालच्या भाषा लक्षात ठेवायच्या. आणि मग आता महाराष्ट्रापासून खाली कोणकोणते राज्य आहेत, दक्षिण भारतामध्ये कोणते राज्य आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, शब्दांच्या रूपात कशामुळे, शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होतो. प्रश्न जशाचा तसा रिपीट झालाय. हा प्रश्न जर पाहिला तुम्ही
तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा घेतला होता, आज सुद्धा घेतला आहे, पण हा परीक्षेत सुद्धा प्रश्न दोनदा जशाच्या तसा विचारला होता, म्हणून तुम्हाला सांगायसाठी प्रश्न मी परत जशाचा तसा घेतलाय. ठीक आहे, मग याचं उत्तर आपलं काय होतं? शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होतो? लिंगामुळे होतो, वचनामुळे पण होतो आणि विभक्तीमुळे सुद्धा होतो. म्हणजे आपलं योग्य उत्तर काय राहील? वरीलपैकी सर्व हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की शब्दामध्ये बदल होतो, पण आता शब्दाच्या एकूण जाती किती आहेत? 8 जाती आहेत, पण त्या 8 पैकी 4 शब्दाच्या जातीलाच काय होतो? बदल होतो. 4ला बदल होत नाही. मग ज्यांना बदल होतो त्यांना काय म्हणतात? विकारी म्हणतात. काय म्हणतात? विकारी होता, विकारी. आणि यांना काय म्हणतात? अविकारी. हे पण लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. ज्या शब्दामध्ये बदल होतो, कशामुळे? लिंग, वचन, विभक्ती याच्यामुळे, त्या शब्दांच्या जातीला काय म्हणतात? विकारी म्हणतात. मग ह्या विकारी शब्दांच्या जाती कोणकोणत्या आहेत बघा? 4 आहेत. त्यातली पहिली आहे नाम, सर्वनाम, विशेष नाम आणि क्रियापद. म्हणजे पहिल्या 4 ज्या शब्दाच्या जाती आहेत त्या कशा आहेत? विकारी आहेत. विकारीलाच अजून एक शब्द आहे, तो म्हणजे सव्यय. काय? सव्ययी. सव्यय म्हणजेच काय? विकारी. आणि यांना काय म्हणतो आपण? अविकारीला अव्ययी म्हणतो. ठीक आहे, लक्षात ठेवा फरक. याच्यामध्ये सुद्धा मला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारले जातात. शब्दाच्या किती जाती विकारी आहेत असं सरळ सरळ सुद्धा प्रश्न विचारू शकतात. मग किती जाती विकारी आहेत? शब्दाच्या 4 जाती विकारी आहेत. दुसरा प्रश्न विचारू शकतात, शब्दाच्या किती जाती अविकारी आहेत किंवा अव्यय आहेत? किती आहेत? 4. विकारीला दुसरा शब्द काय आहे? सव्यय आहे. हे पण विचारू शकतात. ठीक आहे, मग लक्षात ठेवायचं. आणि शब्दाच्या रूपामध्ये बदल कशामुळे होतो? लिंगामुळे, वचन बदलल्यामुळे आणि विभक्ती प्रत्ययामुळे बदल होतो. हे सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. सौंदर्य या शब्दाचा प्रकार ओळखा. आता इथं आपल्याला एक शब्द दिलाय सौंदर्य आणि या शब्दाचा आपल्याला प्रकार ओळखायला सांगितलाय. ऑप्शन काय आहेत? गुणविशेषण, भाववाचक नाम, शब्दयोग्य आणि सर्वनाम. आता हे सौंदर्य या ठिकाणी हे काय आहे? भाववाचक नाम आहे. काय आहे? सौंदर्य हे काय आहे? भाववाचक नाम आहे. तुम्हाला विशेषण वाटू शकतं किंवा गुण विशेषण वाटू शकतं, पण या ठिकाणी विशेषण कोणतं असतंय? तर सुंदर हे विशेषण असतंय. आणि सुंदर या विशेषणापासून जे भाववाचक नाम तयार होतं त्याला काय म्हणतात? सौंदर्य म्हणतात. हे लक्षात ठेवा. छोटे छोटे प्रश्न आहेत, परंतु हे परीक्षेमध्ये तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा, सुंदर हे काय आहे? विशेषण आहे. आणि ह्या सुंदर या विशेषणापासून जो सौंदर्य हा शब्द तयार होतो त्याला काय म्हणतात? भाववाचक नाम म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे? तर या ठिकाणी ही संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा? तर तुम्हाला एकूण 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला व्हॉट्सअपला या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, म्हणजे 10 टेस्ट पेपर, त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सगळ्या प्रश्नपत्रिका. आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा असतील? उत्तर सूची सहित तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी तुम्हाला आपण याच्यावरतीच फ्रीमध्ये अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देणार आहोत. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा? मराठी असेल, इंग्रजी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल आणि मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय IMP अशा नोट्स असतील. ठीक आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं इयत्ता 4थी ते 8वीच्या सुद्धा अतिशय IMP, अतिशय महत्त्वपूर्ण अशा तुम्हाला नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. मग त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यशास्त्र असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषयाच्या तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील. म्हणजेच एकंदरीत तुम्हाला आपण प्रोव्हाइड केलेलं मटेरियल जर तुम्ही अभ्यासलं तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 100 पेक्षा जास्त मार्क या ठिकाणी सहज घेऊ शकता. ठीक आहे, दुसरं काही वाचायची गरज नाही. मग या सगळ्या मटेरियलची किंमत किती आहे मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला पडेल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर गुगल पे आहे, फोनपे आहे. या ठिकाणी आपला नंबर आहे बघा
96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो 96 89 14 16 30 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे 139 रुपये पे करायचे आहेत. आणि आता या ठिकाणी जर तुम्हाला पेमेंटला बऱ्याच लोकांना अडचण येत आहे, ते लिमिट संपला असा मेसेज दाखवत आहे किंवा कधी नेटवर्क डाऊन असतंय, तर तुम्ही मला व्हॉट्सॲपला जर मेसेज केला तर तुम्हाला मी काय करू शकतो दुसरं स्कॅनरसुद्धा पाठवू शकतो. व्हॉट्सॲप नंबरसुद्धा आपला हाच आहे 96 89 14 16 30. तुम्ही मला व्हॉट्सॲपला फक्त स्कॅनर पाठवा एवढा जरी मेसेज केला तरी तुम्हाला मी काय करेल या ठिकाणी स्कॅनर पाठवून देईल. ठीक आहे, त्याच्यावरती पेमेंट सहज होतं. ठीक आहे, मग तुम्हाला या नंबरवरती 139 रुपये पाठवल्यावर काय करायचं आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, हाच आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला काय आहे मित्रांनो व्हॉट्सॲप नंबर आहे. ठीक आहे, तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 5 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला काय केलं जाईल संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 5 नंबर. मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. आता काय सांगितलं आपल्याला, मनुष्य हा शब्द दिला आहे आणि या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं असं विचारलंय. मग मनुष्य या शब्दापासून तयार होणारं भाववाचक नाम कोणतं आहे तर मनुष्यत्व आहे. पहा कोणतं आहे मनुष्यत्व. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं अजून एक बघा, हे मानव हा शब्द आहे. ह्या मानव शब्दापासून सुद्धा मानवता हे काय होतंय भाववाचक नाम तयार होते. म्हणजे कदाचित उद्या प्रश्न हाच ठेवू शकतात, फक्त इथं ऑप्शन तुम्हाला वेगळं देऊ शकतात, मनुष्याऐवजी मानव देऊ शकतात. म्हणून ह्या मानवचं पण तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करून टाकतो की मानव या शब्दाचं भाववाचक नाम काय होतं मानवता होतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपला 6 नंबर. काय विचारलंय, छावा या कादंबरीचे लेखक कोण. काय विचारलंय, छावा ही जी कादंबरी आहे या कादंबरीचे लेखक कोण आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. मग बघूया ऑप्शन काय आहेत, BC मर्रेकर, केशव मेश्राम, वि.स. खांडेकर आणि शिवाजी सावंत. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छावा ही कादंबरी कोणाची आहे तर ती शिवाजी सावंत यांची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर शिवाजी सावंत यांच्या इतरही महत्त्वाच्या कादंबऱ्या आहेत की ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग त्यामध्ये पहा एक मृत्युंजय आहे आणि दुसरी युगंधर आहे. छावा तर आहेच परंतु मृत्युंजय आणि युगंधर यांच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात. त्याच्यानंतर वि.स. खांडेकर खूप महत्त्वाचं आहे, यांच्यावरती सुद्धा वारंवार प्रश्न विचारले जातात. समाधीवरची फुले, अमृतवेल, ययाती, सांजवात, सगळ्यात महत्त्वाची ही ययाती आहे, लक्षात ठेवा. काय ययाती महत्त्वाची आहे तर या ययातीला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलेला आहे. पहा ठीक आहे, ययातीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण असा प्रश्न जरी तुम्हाला विचारला तरी त्याचं उत्तर काय येणार आहे वि.स. खांडेकर हेच येणार आहे. म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर असं प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या साहित्याला मराठी साहित्याला ज्ञानपीठ पुरस्कार भेटलाय तर त्या ठिकाणी कोणतं येईल ययाती येईल. कधी भेटलेला आहे मला वाटतं हा 1973ला भेटलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बासी मर्देकरांचे कोणते बघा, रात्रीचा दिवस, तांबडी माती आणि पाणी. रणजित देसाई भरपूर वेळेस इथं सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो, इम्पॉर्टंट आहे. मग त्यांची स्वामी, श्रीमान योगी आणि पावनखिंड ह्या तिन्ही महत्त्वाचे आहेत. या तिन्हीवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, म्हणजे इथं सांगितलेल्या जवळपास सगळ्याच महत्त्वाचे आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न बघूया, कपाट या शब्दाचे लिंग ओळखा. ठीक आहे, कोणता शब्द दिला आहे कपाट. आता कपाट शब्दाला आपण काय म्हणतो ते कपाट. काय म्हणतो ते कपाट. मग ते म्हणतो म्हटलं ते कोणतं लिंग असतं नपुसक लिंगी आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी काही इतर नपुसक लिंगी शब्द आहेत की जे तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक बघा, याच्यावरती अजून एक महत्त्वाचं आपल्या पुस्तक आणि पेन हे दोन्ही शब्द कसे आहेत नपुसक लिंगी आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा गाव, घर, वासरू, गवत, पर्यावरण हे शब्द काय आहेत नपुसक लिंगी शब्द आहेत जे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया 8 नंबर. नामाच्या ठिकाणी जी संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात. आता इथं काय विचारलंय नामाच्या ठिकाणी जी संख्या सुचवण्याचा, आता इथं खरं जो पाहिजे, नामाच्या ठिकाणी जो संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात. मग संख्या सुचवण्याचा धर्म आहे त्याला काय म्हणतात वचन म्हणतात. ठीक आहे, मग मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार पडतात हा प्रश्न सुद्धा परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मराठीमध्ये वचनाचे किती प्रकार पडतात
2 प्रकार पडतात. ठीक आहे. आता हिंदीमध्ये 3 पडतात हे लक्षात ठेवा. मराठीत 2 कोणते आहेत? एकवचन आणि अनेक वचन. हिंदीमध्ये 3 कोणते आहेत? एकवचन, द्विवचन आणि अनेक वचन. ठीक आहे, लक्षात ठेवा. मग जेव्हा नामावरून एकाच वस्तूचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? एकवचन म्हणतो. आणि अनेक वचन म्हणजे काय? जेव्हा नामावरून एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो त्याला आपण काय म्हणतो? अनेक वचन म्हणतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. त्याच्या अगोदर बघा, काही अशी नावं आहेत की जी दोन्ही वचनामध्ये काय असतात? सारखीच लिहिलेली असतात. ठीक आहे, ज्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग कवी बघा, एक वचनामध्ये कवीच असतंय, अनेक वचनामध्ये कवीच असतंय. शाळा, देव, उंदीर हे असे शब्द आहेत की जे एक वचनामध्ये तसेच असतात आणि अनेक वचनामध्ये तसेच असतात. आणि खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, ज्या ठिकाणी अपवाद आहेत ना त्या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता काय असते? जास्त असते. ठीक आहे, म्हणून तुम्हाला हे तर पाठच ठेवायचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 9 नंबर. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला अनेक वचनासाठी प्रत्यय आहेत परंतु एक वचनास प्रत्यय नाही? आता सांगितलंय कोणती अशी विभक्ती आहे की ज्या विभक्तीमध्ये अनेक वचनासाठी प्रत्यय आहे परंतु एक वचनास प्रत्यय नाही असं विचारलंय. मग अशी एकच विभक्ती आहे, ती म्हणजे कोणती विभक्ती आहे? तर संबोधन ही विभक्ती आहे. संबोधन, हिलाच आपण किती विभक्ती म्हणतो? ही 8वी विभक्ती आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, संबोधन म्हणजे काय हा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. संबोधन म्हणजे काय? तर संबोधन म्हणजे काय? सरळ सरळ हाक मारणे, त्याला आपण काय म्हणतो? संबोधन म्हणतो. मग एक वचनामध्ये बघा, लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये प्रत्यय नाही. आपण जर समजा आता एखाद्या मुलाला हाक मारायची असली तर काय म्हणतो? मुला इकडे ये. इथं प्रत्यय लागलाय का मुलाला? नाही लागला. परंतु जर अनेक वचनामध्ये असेल तर तो कोणता प्रत्यय लागतो? नो हा प्रत्यय लागतो. एकमेव प्रत्यय आहे बघा, या विभक्तीचा एकमेव प्रत्यय आहे संबोधन विभक्तीचा. तो कोणता आहे? नो आहे. याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. मग बघा उदाहरण, मुलांनो इकडे या. बघा इथं काय आहे? एक वचन आहे, एक वचन. आणि इथं काय आहे? अनेक वचन आहे. मग या ठिकाणी आपला काय प्रत्यय लागला? नो हा प्रत्यय लागला. बघा नो प्रत्यय. मुला, मुलांनो. लक्षात आलं? सोपं आहे, फक्त लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 10 नंबर. मुलांनो तुम्ही मोठ्यांची आज्ञा पाळली पाहिजे या वाक्यातील तुम्ही हे सर्वनाम डॅश डॅश आहे. आता काय सांगितलं आपल्याला? एक वाक्य दिलंय आणि त्या वाक्यामधलं तुम्ही हे जे सर्वनाम आहे हे कोणत्या प्रकारचे असं विचारलंय. ठीक आहे. मग प्रथम पुरुष आहे का? आता बघा या ठिकाणी प्रथम पुरुषी म्हणजे कोण असतो? जो बोलतो तो असतो. मग तुम्ही आपण जो बोलतो त्याच्याबद्दल वापरतो का? आता समजा मी माझ्याबद्दलच बोलतोय तर मी म्हणन, स्वतः म्हणन का तुम्ही म्हणन? नाही म्हणणार. मग तुम्ही प्रथम पुरुषी नाही. द्वितीय पुरुषी. द्वितीय पुरुषी म्हणजे कोण? आपण ज्याच्यासोबत बोलत आहोत त्याला आपण काय म्हणतो? द्वितीय पुरुषी म्हणतो. मग समजा आता मी तुमच्यासोबत बोलतोय तर मी तुम्हाला काय म्हणू शकतो? तुम्ही म्हणू शकतो. मग हे तुम्ही काय आहे? द्वितीय पुरुषी बरोबर आहे. आता पुढे ऑप्शन आहे अनेक वचनी. अनेक वचनी आहे का? तर बघा इथं मुलांनो म्हणजे हे अनेक वचनी सुद्धा आहे. मग हे काय इथं या ठिकाणी द्वितीय पुरुषी अनेक वचनी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. आता या ठिकाणी तुम्हाला द्वितीय पुरुषी सर्वनामाबद्दल थोडक्यात सांगतो. जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी बोलतो तेव्हा त्याचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामे वापरतो त्यांना आपण द्वितीय पुरुषी सर्वनाम म्हणतो. म्हणजे आपण ज्याच्यासोबत बोलतोय त्याच्यासाठी आपण जे वापरतो ना त्यांना आपण द्वितीय पुरुषी म्हणतो. मग बघा, तू, तुम्ही, आपण, स्वतः. आता हे आपण, स्वतः हे असे आहेत की हे प्रथम पुरुषी पण आहेत, द्वितीय पुरुषी पण आहेत. फक्त यांचा वाक्यात कसा उपयोग केलेला आहे त्याच्यावरती ते अवलंबून राहतं. ठीक आहे. हे 2 100% काय आहेत? द्वितीय पुरुषी आहेत. पुढचा प्रश्न 11 नंबर. बघा पुन्हा सर्वनामावरतीच प्रश्न आहे. मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? आता बघा इथं काय? मी, आम्ही, तू, तुम्ही हे सर्वनामाचे कोणते प्रकार आहेत? आता हे सगळे कोणते आहेत? हे पुरुषवाचक सर्वनाम आहेत. कोणते आहेत? पुरुषवाचक सर्वनाम. परंतु आता या ठिकाणी लक्षात ठेवा, पुरुषवाचक सर्वनामाचे सुद्धा पुन्हा काय होतात? 3 उपप्रकार पडतात. किती? 3. मग हे 3 कोणकोणते आहेत बघा? प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष ज्याच्यावरती आपल्याला मागचा प्रश्न होता, आणि तृतीय पुरुष. आता या ठिकाणी प्रथम पुरुष म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायचं, प्रथम पुरुष म्हणजे कोण? जो बोलतोय तो, स्वतः बोलणारा. द्वितीय पुरुष कोण? ज्याच्या सोबत बोलतोय तो, म्हणजे मी आणि तुम्ही आता आपण बोलतोय समजा, तर मग तुम्ही हे काय झाले? द्वितीय पुरुषी. आणि तृतीय पुरुषी कोण? ज्याच्या विषयी आपण बोलतोय तो, त्याला काय म्हणतो आपण?
तृतीय पुरुषी म्हणतो, ज्याच्याविषयी म्हणजे दोघं गप्पा मारत असतात आणि तिसऱ्याबद्दल माहिती सांगत असतो. तो लय मूर्ख माणूस आहे किंवा तो लय हुशार माणूस आहे, तो लय अभ्यास करतो, आपण म्हणतो की नाही. ते त्या गावी गेले होते, ती तिकडे गेली होती. मग हे तो, ती, ते हे काय आहेत? तृतीय पुरुषी सर्वनाम आहेत. लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात येत आहे? सोपं आहे. फक्त काय लक्षात ठेवायचं, प्रथम पुरुष म्हटलं की मी स्वतः बोलणारा, मग माझ्यासाठी जी सर्वनाम वापरतात त्याला आपण प्रथम पुरुषी म्हणतो. द्वितीय पुरुष म्हणजे कोण? ज्याच्यासोबत बोलतो ते. आणि तृतीय पुरुषी म्हणजे कोण? ज्याच्या विषयी बोलतो ते. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया, 12 नंबर. गणेशचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील विशेषण कोणते? गणेशचे अक्षर सुंदर आहे. अक्षर कसं आहे? सुंदर आहे. मग या ठिकाणी विशेषण कोणतं असणार आहे? सुंदर हेच विशेषण असणार आहे. ठीक आहे. आता हे सुंदर कोणत्या प्रकारचं विशेषण आहे असा सुद्धा प्रश्न विचारू शकतात की नाही. गणेशचे अक्षर सुंदर आहे या वाक्यातील सुंदर हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे असं सुद्धा विचारू शकतात. मग हे कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? तर हे गुण विशेषण आहे. ठीक आहे. आणि हे कशाबद्दल जास्त माहिती देत आहे? तर अक्षर या नामाबद्दल अधिक माहिती देते. ठीक आहे. आणि याच्यानंतर अजून एक, हे कोणतं विशेषण आहे? हे विधी विशेषण सुद्धा आहे. आता विधी विशेषण म्हणजे काय? तर बघा, हे नामाच्या नंतर आलेलं विशेषण आहे. शक्यतो तर विशेषण काय असतंय? नामाच्या अगोदर येतं. परंतु काही विशेषण असे आहेत की जे काय होतात? नामाच्या नंतर येतात. शक्यतो तर इथं कोणता शब्द आलेला असतो? नामाच्या नंतर क्रियापदाच्या आधी क्रियाविशेषण असतंय. ठीक आहे. काय असतंय? क्रियाविशेषण असतंय. परंतु हे काय करतंय? ह्या क्रियापदाबद्दल माहिती सांगतंय का? नाही. हे कशाबद्दल माहिती सांगतंय? नामाबद्दल सांगतंय. मग नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो? विशेषण म्हणतो. ठीक आहे. मग हे लक्षात ठेवा फरक तुम्हाला. हे नामाच्या नंतर आल्यावर त्याला काय म्हणतो आपण? विधी विशेषण म्हणतो. आणि नामाच्या अगोदर आलं तर त्याला आपण काय म्हणतो? अधिविशेषण म्हणतो. ठीक आहे. विधी आणि आधी लक्षात ठेवायचं. विधी म्हणजे नंतर, आधी म्हणजे अगोदर. शब्दातच खेळ आहे सगळा. पुढचा प्रश्न 13 नंबर. खालीलपैकी विशेषण नसणारा शब्द कोणता? मन, सदृढ, निरोगी, आरोग्य संपन्न. मन हाच विशेषण शब्द नाही. मन हे काय आहे? नाम आहे. ठीक आहे. बाकीचे काय आहेत? विशेषण आहेत. पुढचा प्रश्न 14 नंबर. सावळा गोंधळ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा. सावळा गोंधळ म्हणजेच काय? अव्यवस्थितपणाचा कारभार, त्यालाच आपण काय म्हणतो? सावळा गोंधळ. त्याच्यानंतर बघा, लांबणीवर पडलेलं काम इथं पर्याय आहे. मग लांबणीवर पडणाऱ्या कामालाच आपण काय म्हणतो? रेंगाळलेलं म्हणतो. किंवा घोंगडे भिजत पडणे किंवा भिजत घोंगडे पडणे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक इथं पर्याय होता आपल्याला बघा, कंटाळवाणे कथन. कंटाळवाणे कथन याच्यावरती सुद्धा भरपूर प्रश्न विचारले जातात. मग याला काय म्हणतात हे तुम्हाला माहित असेल. एरंडाचे गुऱ्हाळ तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, पण हे तुम्हाला माहित नसेल. काय म्हणतात? पाळलाल. आणि हे परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नीटनेटकेपणा हा काय आहे? तर सावळा गोंधळ याच्याच काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. हे पण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला अभ्यास करत असताना एकदम चौकस वृत्तीने अभ्यास करायचा आहे की हा प्रश्न पाहिला, पण बाबा आता हा प्रश्न झाला, पण याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग बघा, दाती तृण धरणे म्हणजे काय? तर दाती तृण धरणे म्हणजे काय? शरण येणे. दाती तृण धरणे म्हणजे काय? शरण येणे. मग या ठिकाणी काही आपले जे दात आहेत ना, याच्यावरती भरपूर वाक्प्रचार आहेत बघा. मग दातोट खाणे म्हणजेच काय? रागाने संतापणे. दात दाखवणे म्हणजे काय? वेडे वाकणे, हसणे किंवा टिंगल करणे. त्याच्यानंतर दातावर मास नसणे, अतिशय गरिबी असणे. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला आहे, दातावर मास नसणे. त्याच्यानंतर दात धरणे म्हणजे काय? मनात आढी किंवा सूड बुद्धी बाळगणे. सगळे महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 16 नंबर. सुरुवात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? बघूया. प्रारंभ समानार्थी आहे, श्री गणेशा. अंत आरंभ, मग या ठिकाणी समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? अंत आहे. सुरुवातच्या समानार्थी शब्द काय आहेत बघा? प्रारंभ आहे, श्री गणेशा आहे, आरंभ आहे. ठीक आहे. आणि अंत याच्या समानार्थी शब्द काय आहेत? शेवट आहे किंवा इतिश्री आहे. आणि हे सगळे एकमेकाचे काय आहेत? हे विरुद्धार्थी शब्द आहेत, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 17 नंबर. साक्षरता प्रसार शिबिराचे निमंत्रण आले असते तर
शिक्षक सहभागी झाले असते, वाक्य प्रकार ओळखा. कालच सांगितलं होतं जर तर, बरोबर की नाही, जर तर आलं की नाही, मग हे कोणतं वाक्य असतं, तर हे संकेतार्थी वाक्य असतं. म्हणजे बाबा असं झालं तर मी असं करेल, फलाना आला तर बिस्ताना हे करेल. म्हणजे त्याला जर तरचे जे वाक्य असतात ना आपण, ते कोणते असतात, संकेतार्थी वाक्य असतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. शंकर पाटील यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं नाव सांगा. बघा, शंकर पाटील कोणतं पुस्तक आहे त्यांचं, वळीव हे पुस्तक आहे. अजून एक प्रश्न आला होता, शंकर पाटील हे कोणते साहित्यकार आहेत, मग हे कोणते ग्रामीण आहेत, त्यांनी ग्रामीण भाषेमध्ये आपलं साहित्य लिहिलेलं आहे. हे पुस्तक सुद्धा त्याच्यासाठीच प्रसिद्ध आहे की याच्यामध्ये ग्रामीण बोलीभाषा वापरलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नातीगोती कोणाचा आहे, प्रश्न विचारू शकतात. मग नातीगोती कोणाचा आहे, जयंत दळवी यांचा आहे. खोगीर भरती पु ल देशपांडे यांचा आहे. त्याच्यानंतर द्राक्षांचा घोष कोणाचा आहे, वि स खांडेकरांचा आहे. वि स खांडेकर खूप महत्त्वाचे आहेत, यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. असं ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक आहेत. कोणत्या कादंबरीसाठी मिळाला होता, ययाती. लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो, वारंवार विचारलेला आहे. पुढचा प्रश्न 19 नंबर, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता, कॉमन होतं. जीव घेणं हा शुद्ध शब्द आहे, मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना येतो, त्याचं स्पष्टीकरण द्यायची काही गरज नाही. पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न 20 नंबर, आरोग्य समानार्थी असलेला शब्द ओळखा. आता इथं आपल्याला एक शब्द दिला आरोग्य आणि त्याचा समानार्थी असलेला शब्द ओळखायला सांगितलं. मग बघूया, मन, शरीर, ताकद आणि निरोगीपणा. याचं जे काय उत्तर येईल, हे उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.